उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत साहेब आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. एक महत्त्वाची बातमी समोर येते. राजकीय घडामोड म्हणावी काय याला, कारण एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गेले होते अशी माहिती मिळते. काय सांगा? नाही, काल तर मी पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत सभागृहामध्येच होतो. त्याच्यामुळं माननीय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेले होते की नाही याची कल्पना मला नाही. परंतु जर गेले असतील तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या काही आवश्यकता आहेत त्याची चर्चा त्यांनी तिथल्या नेत्यांबरोबर केलेली असेल. कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं संपर्क आणि नेत्यांशी असलेले संबंध NDAमधल्या हे अतिशय जवळकीचे असल्यामुळं त्यांना प्रचंड रिस्पेक्ट दिल्लीमध्ये आहे. आणि जर गेले असतील तर ते महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि विकासासाठीच गेले असतील. ठाकरे बंधू एकत्र आले त्या पार्श्वभूमीवर ही भेट किती महत्त्वाची म्हणावी? नाही, मला अजून कळलेलं नाही की ठाकरे बंधूंची जोपर्यंत युती जाहीर होत नाही किंवा आघाडी जाहीर होत नाही तोपर्यंत मराठी माणसासाठी तो जो मेळावा झाला त्याच्यामध्ये ते एकत्र होते. मी देखील अनेक वेळा सांगितले की राजसाहेबांचा विचार हा स्वतंत्र असतो. ते मराठीवर कायम चर्चा करतात, ॲडवाईस देतात. मराठीवर अन्याय झाला तर ते आंदोलन करतात. पण त्यांच्या आंदोलनामध्ये UBT घुसली होती तसं बघायला गेलं तर. कारण UBTचा मोर्चा, UBTचं आंदोलन हे 7 तारखेला होतं आणि राजसाहेबांनी पहिल्यांदा 6 तारखेला हा मोर्चा जाहीर केला होता. तो आषाढी एकादशी असल्यामुळे तो 5 तारखेला झाला. आता 5 तारखेला त्यांनी जाहीर केलं की कुठचा झेंडा नाही, फक्त अजेंडा घेऊनच करायचा आहे. त्याच्यामध्ये घुसून गेले. त्याच्यामुळे ती युती झाली असं आपण म्हणू शकत नाही किंवा आघाडी झाली असं म्हणू शकत नाही. आणि शेवटी मी स्वतंत्र विचार असं का म्हटलं, कधीतरी चर्चा होईलच ना की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला, मराठी सुदृढ करण्याचा प्रयत्न केला, मराठी भाषेला समानार्थी शब्द दिले. त्याच्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी ज्यावेळी अपमान केला, त्यांना शिवीगाळ केली, त्यांना हीन दर्जाचा बोलला, तर UBTची भूमिका काय राहिली हे कधीतरी राजसाहेब त्यांना विचारतीलच ना. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि कुठेतरी याचा फटका शिवसेनेला बसेल. यामध्ये तथ्य आहे का असं तुम्हाला वाटतं का? मला तर असं वाटतं की आधी युती होऊ दे, तिकीट वाटप होऊ दे, उमेदवार ठरू देत, मग याच्यावर बोलणं उचित ठरेल ना. अजून इनिशियल स्टेजला देखील, कारण परवा राजसाहेबांनी काल की परवा पुन्हा एकदा जाहीर केलं की या संदर्भामध्ये कुठच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलू नये. म्हणजे त्यांच्या मनातलं जे काय आहे, टाळी भले भरपूर लोक पुढे देतील, पण आपल्याला सगळ्यांना आठवतं आहे की राजसाहेबांच्या माध्यमातून बाळ नांदगावकर साहेबांनी देखील टाळी मातोश्रीवर दिली होती आणि त्यावेळी राजसाहेबांची कशी अवहेलना केली होती. राजसाहेबांच्या बाबतीत तर असं बोललं गेलं होतं मनसेच्या बाबतीमध्ये, संपलेल्या पक्षाचा विचार करण्याची काय गरज आहे. आणि आता ते राजसाहेबांचा विचार करतायत. हे काय तुम्हाला असं वाटतं का की राजसाहेबांना माहिती नाही, तर राजसाहेबांना कळत नाही? राजसाहेब देखील एक स्वतंत्र विचार असलेला फार मोठा नेता महाराष्ट्राचा आहे आणि ते स्वाभिमानी असल्यामुळं मराठी भाषा कायम घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांचा स्वतंत्र विचार असल्यामुळे ते स्वतंत्र विचार करतील. नक्कीच. शहापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. सर्व मुलींना, शाळकरी मुलींना, 125 मुली जवळपास, त्यांना निर्वस्त्र करून त्यांची त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. ही घटना अत्यंत गंभीर असं म्हणा. नाही, गंभीर आहे. मला तर असं वाटतं की मुख्याध्यापकांचा हा निर्लज्जपणाचा कळस आहे. त्या मुख्याध्यापकांना देखील अटक झालेली आहे. मला असं वाटतं की ही प्रवृत्ती पुन्हा कुठं निर्माण होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागानं असेल किंवा त्या संबंधित प्रशासनानं असेल इतकी कडक कारवाई केली पाहिजे की अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस देखील परत कोणाचं होणार नाही. आणि मुख्याध्यापकांना कुणी अधिकार दिला की अशा पद्धतीचं कृत्य करायचं किंवा तपासणी करायची, तरी काय जर शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, महिला डॉक्टर्सना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे, अशा पद्धतीची कृती केली पाहिजे. पण हे जे कृती त्यांनी केलेली आहे हे कुठेही कोण त्याचं समर्थन करू शकत नाही. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. नक्कीच. जे वरिष्ठ नेते आहेत, अमित शहा असतील किंवा मोहन भागवत सर असतील, त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. 75ची शाल गळ्यात पडली तर निवृत्ती जवळ आली असं समजावं आणि थांबावं लागतं असं सुद्धा ते म्हणतात. अमित शहा म्हणतात की निवृत्ती झाल्यानंतर मी शेती करणार. कसं पाहता या अभिधानांकडे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत साहेब आहेत. त्यांची कारकीर्द ही माझ्या वयापेक्षा देखील जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याच्यावर मी विश्लेषण करणं योग्य नाही. तेच अमितभाई शहांसंदर्भातलं आहे. त्यांचा अनुभव, त्यांचा आवाका, त्यांच्या राष्ट्रपतीचं काम करण्याची पद्धत, ह्या सगळ्या विविध पद्धती आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या बाबतीतली एक स्टेटमेंट केल्यानंतर माझ्यासारख्या मंत्र्याने किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची
भूमिका त्यांच्या वक्तव्याबद्दल मानणं हे राजशिष्टाचाराला धरून पण नाही. आणि मला असं वाटतं की ज्याला आपण कुठंतरी राजकीय बंधन म्हटलं पाहिजे, पॉलिटिकल एथिक्स म्हटले पाहिजे, त्या एथिक्समध्ये देखील बसत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर बोलणं मी उचित नाही. शेवटचा प्रश्न, आज गुरुपौर्णिमा आहे, राजकारणातले तुमचे गुरु कोण आणि शुभेच्छा कशा द्याल? मला असं वाटतं की राजकारणातले गुरु म्हणण्यापेक्षा ज्यांनी मला राजकारणामध्ये येण्याचं धाडस निर्माण केलं ते माझे परमपूज्य वडील हेच माझे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले गुरु आहेत. कारण मी ज्यावेळी राजकारणात येणार हे माझ्या स्वप्नात देखील नव्हतं, तर राजकारणात जाण्याची ईर्ष्या आणि इच्छा त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली. त्याच्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त राजकीय आणि माझ्या व्यक्तिमत्वाचं गुरु दुसरं कोण असू शकत नाही. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.